तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा आनंदाचा सोहळा। मात्र शहरातील एका शाळेत सुरू असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या या महोत्सवावर एका अमानवी आणि धक्कादायक प्रकाराने काळी छाया पसरली आहे। मुलांच्या सुरक्षिततेचा गळा घोटणारी बेदरकार वृत्ती पुन्हा एकदा उघडकीस आली आहे। जुनगड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना आज शुक्रवारता 2 जानेवारीला रात्री सुमारे 8:30 उघड्या मालवाहू बोलेरो वाहनात कोंबून त्यांच्या गावी पाठवण्यात आले। कोंबड्या बकऱ्यांप्रमाणे विद्यार्थ्यांना वाहनात कोंबण्यात आले असून हाडं गोठवणाऱ्या थंडीत कोणतीही सुरक्षितता न ठेवता हा जीवघेणा प्रवास लादण्यात आला। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ। क्रीडा महोत्सवासाठी दिवसभर खेळून दमलेली लहान मुले, त्यातच कडाक्याची थंडी आणि उघडे मालवाहू वाहन, हा प्रकार म्हणजे थेट विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ असल्याची भावना यावेळी पालक व नागरिकातून व्यक्त होत आहे। अपघात झाला असता तर जबाबदारी कुणाची, असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे। नियम धाब्यावर माणुसकीला तिलांजली। विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी प्रवासी वाहन, बस अथवा योग्य सुरक्षा व्यवस्था असणे बंधनकारक असताना संबंधित शिक्षकाने वाहतूक नियमांना पायदळी तुडवत हा निर्लज्ज प्रकार केला। शिक्षक म्हणजे पालकांसमान मानले जातात, मात्र या घटनेने शिक्षकी पेशालाच कारिमा फासला आहे। निर्दयी शिक्षकाविरोधात संतापाची लाट। हा प्रकार समोर येताच पालक, नागरिक आणि शिक्षणप्रेमींमध्ये तीव्र संताप उसळला आहे। तात्काळ चौकशी करून संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे। दोषींवर फक्त नोटीस नव्हे तर निलंबन व फौजदारी कारवाई झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका या निमित्ताने व्यक्त केली जात आहे। प्रशासन गप्प का? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत नेहमीच मोठमोठ्या घोषणा करणारे शिक्षण प्रशासन या घटनेवर मौन का बाळगून आहे, असा सवाल देखील उपस्थित होत आहे। अपघात झाल्यावरच प्रशासन जागं होणार का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। जिल्हा प्रतिनिधी सचिन धानकुटे, साहसिक न्यूज 24।